आणि आता बऱ्याचशा शेतकरी मित्रांच्या कमेंट होत्या व बऱ्याचशा चॅनलच्या माध्यमातून व सोशल हं, मीडियाच्या माध्यमातून सांगण्यात येत होतं, की 10 मार्च रोजी हं, अर्थसंकल्पीय सादर होणार आहे आणि सादर झाल्याच्या नंतर ते त्याच्यामध्ये कर्जमाफी होणार आहे. हं. तर आतापर्यंत कोणत्याही शेतकऱ्यांची कर्जमाफी झाली नाही, असे बरेचसे शेतकरी मित्रांच्या कमेंट येत होत्या. तर त्या हं. संदर्भात सर आता पुढील अपडेट काय आहे? शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार की नाही होणार? होणार तर किती तारखेपर्यंत होणार? त्याच्यामध्ये काही अटी शर्ती राहणार का? त्या संदर्भात सर तुम्ही एक महत्त्वपूर्ण डिटेलमध्ये माहिती द्यावी सर. आता तर शेतकऱ्यांना तर मोठी अपेक्षा होती, की 10 मार्चला कर्जमाफी होणार. कारण की शेतकऱ्यांना आशा होती. का होती? की सरकारनं शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफीचं वचन दिलं होतं आणि हो, शेतकऱ्यांना वाटत होतं, की अर्थसंकल्पामध्ये कर्जमाफी होईल. शेतकऱ्यांनाही आशा होती. शेतकऱ्यांना वाटतही होतं कर्जमाफी होईल. परंतु सरकारने काही असा निर्णय घेतला नाही. बरोबर. परंतु आपण जर पाहिलं तर कालच एक राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री हं, कर्जमाफीच्या प्रश्नाला उत्तर देत असताना काय बोलले ते ते बी पाहणार आहोत. हो. सर्वप्रथम मी तुम्हाला सांगतो, की अ, सध्या भारतीय जनता पार्टीचे आमदार, सत्ता पक्षातले आमदार सुधीर हं, मुनगंटीवार साहेब यांनी कर्जमाफीचा विषय लावून धरलेला आहे. त्यामुळे त्यांचे मनापासून धन्यवाद शेतकऱ्यांच्या माध्यमातून. हो. आणि सुधीर मुनगंटीवारांच्या माध्यमातून कर्जमाफीचा प्रश्न अजित पवारांना विचारला असता अजित पवारांच्या माध्यमातून अशी माहिती देण्यात आली, की सध्या कर्जमाफीचा डाटा गोळा करण्याचं काम सुरू आहे हं, आणि आम्ही दिलेलं वचन जे आहे आम्ही पाळणार आहोत. आम्ही शेतकऱ्यांना कर्जमाफी देणार आहोत. त्यामुळे एका महिन्यामध्ये ह्या डाटा गोळा होईल आणि डाटा गोळा झाल्यानंतर आम्ही तो निर्णय घेऊ, अशी माहिती राज्याचे अर्थमंत्री अजित पवारांनी दिलेली आहे. हो. त्यामुळे कर्जमाफीसाठी त्यांनी तत्परता दर्शवलेली आहे. हं, त्यामुळे कर्जमाफी होण्याची शक्यता आता जास्त वाढलेली आहे. परंतु हो. कर्जमाफी होण्याची शक्यता आहे, परंतु कर्जमाफीचा निर्णय काय झालेला नाहीये तुम्हाला सांगू शकतो. हं, परंतु कर्जमाफी होण्याकरता शेतकऱ्यांना त्यांचं कर्ज थकीत ठेवणं अत्यंत महत्त्वाचं आहे. आता मार्च महिना आहे. मार्च एंडिंगमध्ये बँका कर्ज वसुली करत असतात. शेतकऱ्यांना आता बँकांचे फोन येत आहेत. बँका शेतकऱ्यांना घरी येत आहेत, की कर्ज रिन्यू करा किंवा हो. नील करा. बरोबर आहे. शेतकऱ्यांना सांगायचं की आमचं कर्ज सरकार भरणार आहे. हं, सरकारने आम्हाला वचन दिलं होतं. त्यामुळे तुम्ही आमचं कर्ज सरकारला मागा. आमच्याकडे काही पैसा नाहीये, असं हो. उत्तर शेतकऱ्यांना द्यायचं आहे. हं, आता पुढचा प्रश्न कर्जमाफी होणार का? तर हा तर सर्वस्वी प्रश्न प्रश्न सरकारला विचारला पाहिजे. पण मला वाटते कर्जमाफीसाठी आपण लढलं पाहिजे. शेतकऱ्याच्या प्रत्येक आंदोलनामध्ये सहभागी झालं पाहिजे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे आपण जर पाहिलं तर राजू शेट्टी साहेब असतील, शेतकरी नेते रविकांत तुपकर असतील यांच्या हं. माध्यमातून कर्जमाफी संदर्भात त्यांनी आंदोलन पुकारलं. परंतु त्यांचं आंदोलन पोलिसांनी दडपण्याचा प्रयत्न केला. परंतु यापुढे राज्यव्यापी आंदोलन रविकांत तुपकर साहेब करणार आहेत. त्यांना पाठिंबा शेतकऱ्यांनी द्यावा. याचबरोबर आपण जर पाहिलं सध्या रायगडाच्या पायथ्याशी बहुतेक कन्फर्म अपडेट नाही तेवढं तरी पण रायगडाच्या पायथ्याशी बहुतेक मला वाटते बच्चू कडू साहेब आपल्या आंदोलनाला बसले आहेत. त्याला आंदोलनाला पाठिंबा शेतकऱ्यांनी द्यावा आणि त्यांचं आंदोलन 3 दिवसापर्यंत राहणार आहे. काल हं, हं, सुरुवात झाली त्यांच्या आंदोलनाची आणि हं. आजचा दुसरा दिवस आहे आणि उद्याचा दिवस त्यांचं अन्नत्याग आंदोलन आहे. हो. आणि हा खटाटोप फक्त बच्चू कडू साहेबांचा शेतकऱ्यांच्या कर्जासाठी आहे. हं. त्यामुळे शेतकऱ्यांनी सुद्धा या आंदोलनाला पाठिंबा द्यावा, सपोर्ट द्यावा. जेणेकरून शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी किंवा मदत होईल हो, हो. आणि सरकारचे डोळे उघडतील. हं. आता कर्जमाफीचा विषय खूप महत्त्वाचा आहे. जसं की आमदार रोहित पवार त्यांनी सुद्धा कर्जमाफीचा आकडा सांगितला, की शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी जास्त का निधी लागणार बरोबर. नाही. हं. 25,000 कोटीच्या जवळपास काहीतरी त्यांनी काल अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये भाषणामध्ये बोलत असताना त्यांनी सांगितले आणि असंही त्यांनी सांगितलं, की छत्रपती शिवाजी महाराज कर्जमाफी योजनेअंतर्गत 6 लाख शेतकऱ्यांना 6,500 कोटी रुपये देणे बाकी आहेत अगोदरच्या कर्जमाफीचे. महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमाफी योजनेअंतर्गत सुद्धा 864 कोटी रुपये मागच्या कर्जमाफीचे देणे बाकी आहे. त्यामुळे त्यांनी हा सुद्धा मुद्दा उपस्थित केलेला आहे. त्यामुळे या 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 प्रश्नाकडे सुद्धा सरकारचं उत्तर अपेक्षित आहे आणि हो. सरकार यावर सुद्धा लवकरच निर्णय घेईल असं मला वाटतं. हं, हं. आता हे आहे संपूर्ण बघा कर्जमाफी संदर्भातला अपडेट. काही प्रश्न असतील तर तुम्ही विचारू शकता. सर आता बरेचसे शेतकरी मित्र असे म्हणत होते, की कर्जमाफी झाली तर किती हं. लाखापर्यंत होणार आणि त्यामध्ये अटी शर्ती राहणार का? आता सरकारने तर सांगितलं आम्ही सरसकट करू. हो. परंतु सरसकट करण्याच्या तयारीमध्ये सरकार दिसतंय का? तुम्हाला तर माहितीच आहे ना. नाही. नाही तर 3 दिसत. लाखांपर्यंत ही कर्जमाफी होऊ शकते आणि अटी शर्तीमध्ये ज्याच्यामध्ये सांगायला गेलं तर मला जेवढं कळतं त्यामध्ये मी सांगू शकतो की 2014 ते 2019 पर्यंत शेतकऱ्यांची कर्जमाफी ऑलरेडी हं. 2 योजना राबवण्यात आल्या होत्या. त्यामुळे हो. 2019 ते 2025 या कालखंडातल्या शेतकऱ्यांची कर्जमाफी होणे अपेक्षित आहे हं. आणि सरकार त्या तयारीमध्ये दिसतंय. 2019 ते 2025 या कालखंडातल्या शेतकऱ्यांची कर्जमाफी होण्याची जास्त शक्यता आहे. हां, हां. त्यामुळे या पद्धतीचं अपडेट आहे 3 लाखांपर्यंत कर्जमाफी होऊ शकते असं मला वाटतं. 3 लाखापर्यंत. हां. ओके, ओके. धन्यवाद सर. तुम्ही शेतकऱ्यांना एक महत्त्वपूर्ण आणि डिटेलमध्ये माहिती दिल्याबद्दल. ओके.